हर महादेव मित्रांनो, तर माझ्या पाठीमागं पाणी पाहताय, हे सुंदर असं ठिकाण पाहताय. तर मित्रांनो, हे ठिकाण नाशिकमधील पंचवटी येथे आहे. ज्यावेळेस प्रभू श्रीराम हे वनवासासाठी आले होते, 14 वर्षातील त्यांनी थोडे दिवस नव्हे ह्या ठिकाणी म्हणजे नाशिकमधील पंचवटी इथे घालवले होते. आणि त्यावेळेस ते जिथे स्नान करत होते ते हेच ठिकाण आहे. आणि ह्याला पंचवटी म्हणून ओळखलं जातं. हे गोदावरी नदीच्या किनारी बसलेलं एक सुंदर असं ठिकाण आहे. मित्रांनो, हे मी पहिल्यांदा पाहिलं त्यावेळेस मला नव्हे हरिद्वार असल्यागत वाटलं. आपण जे उत्तराखंडमध्ये जातो हरिद्वार, त्या हरिद्वार जसं आहे ना तसंच सेम असा मोठा असा घाट आहे आणि दोन्ही बाजूनी नदीचं पाणी वाहतंय. अशा प्रकारचं ठिकाण आहे मित्रांनो. आणि ह्याच ठिकाणी 2027चा जो कुंभमेळा बघणार आहे नाशिकचा, तो ह्याच घाटाच्या ठिकाणी बघणार आहे मित्रांनो. तर पाहू शकता ही गोदावरी नदी चाललेली आणि खूप सारे लोक नव्हे नदीमध्ये स्नान करतात, काही लोक हातपाय धुतात. अशा प्रकारचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही नवीन पाहत असाल तर फॉलो नक्की करा. आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नाही आपण माता सीतांची गुफा दाखवणार आहे, म्हणजे जिथनं रावणाने माता सीताचं अपहरण केलं होतं ती गुफा तुम्हाला दाखवणार आहे. तर फॉलो नक्की करा. आणि हे ठिकाण तुम्हाला माहीत होतं का नव्हतं ते कमेंट करून नक्की सांगा. किती सुंदर असं ठिकाण आहे, पाहू शकताय. चला बाय बाय. फॉलो नक्की करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.